कर जीवनातील विविध टप्प्यावर घडणारे बदल, त्यातील गमती जमती आणि अनुभव याचे विनोदी शैलीमध्ये केलेले नाटकीकरण आपल्याला नक्कीच खळखळून हसवेल आणि विचारही करायला लावेल. तर मग चला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्या सुंदर नाट्यछटेचे स्वागत करूया. टाळ्या. हे बघ रश्मी, आपला आजच विवाह झालेला आहे. असं बघू नका, पहिला नाही चौधरी, पाचवा आहे. अहो, आमिर खान तिसरं लग्न करतोय असं समजलं. ह्या वयात जर तो तिसरं करत असेल तर मी पाचवं केलं तर कुठे बिघडलं भाई? तर रश्मी, मी काय म्हणत होतो, तुझा या घरातला पहिलाच दिवस आहे, तर काही गोष्टी तुला समजावून सांगणं हे माझं कर्तव्य आहे. आता माझी आई तू पाहिलीस लग्नामध्ये, हे अंगभर दागिने, काय तिचा रुबाब, क्या बात है. माझे वडील या गावचे सरपंच असे चालायला लागले की 10-12 माणसं त्यांच्या पुढे आणि 10-12 माणसं त्यांच्या मागे, अशी त्यांची ख्याती. आमच्या घरी रात्र असो किंवा दिवस 50 माणसं फुकट जेवायला असतात. आणि असं हे आमचं खानदान. आपला विवाह प्रेमविवाह आहे. तू मालवणची आहेस, मी रत्नागिरीचा आहे. त्याच्यामुळे मला माझ्या घरात माझ्या परिवाराला बट्टा लागेल असं हे 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 चालणार नाही. पाच वर्षानंतर. अगे बाय 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 दल्लाचा तुरी जवळ किती गरम होता. यांका कोण सांगणार? यांका म्हणजे माझ्या घोवा. माझो घो सकाळी लवकर उठता, घरातून बाहेर पडता, अख्खो गाव गोळा करता आणि काय तर म्हणतो योगा योगा करत बसता. आमच्या गावात एक पंकज पाटील असा आणि तो दुसरो भाऊ विचार. त्या दोघांनी काय बी काम नाही. माझो गो यांच्यावर नाचता, गावात ढोल वाजवता आणि म्हणता योगा करा, नाचा, डान्स करा, कविता करा. ते लष्कराचे भाकरे वाजूक जातात. आता येतच बघा. विचारत चाय झाली काय? अरे वा, सकाळच सकाळ पेपर वाचन चाललेलं आहे. वाचायलाच पाहिजे. जगाची जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर ती सगळी पेपरमध्येच मिळते. वा वा, छान छान. काय ग रश्मी, चहा झाला का?
चाई झाली काय? चुलीवर गरम करत ठेवलंय. कपात वाटा, कपात घ्या, घशात वाटा. माझी आई या गावच्या महिला मंडळाची अध्यक्ष गेल्या 5 वर्षात ह्यो डायलॉग 500 वेळा ऐकलोय. तुमची हाऊस ही अशी तुमचो बापूस. ह्यो असो तुमचा खानदान. याचा आणि माझ्या घरात ह्या 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 चालायचं नाही. बरोबर झालं. ही अशी तुमचो बापू. ह्यो असो तुमचा खानदान. याचा आणि माझ्या घरात ह्या 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 चालायचं नाही. वा 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 वा. रामदास भाऊ आणि रश्मीताई खूपच सुंदर सादरीकरण, सर्वांना खळखळून हसायला लावलं. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. आणि खरोखरच जीवनाच्या वळणावर नवनवे रंग उघलत जातात. हसत खेळत सादर केलेल्या या नाट्यशतेतून जीवनातील वास्तवाचे अतिशय सुंदर वर्णन आपल्याला उत्कृष्ट अभिनयाने दोघांनी आपल्यासमोर सादर केले आणि तेही विनोदी शैलीमध्ये. तर यासाठी रश्मीताई आणि रामदासजी यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि भरभरून कौतुक. त्यांच्यासाठी कृपया जोरदार टाळ्या होत्या, जोरदार आवश्यक आहेत या. हां, आता या नाट्यछट्यानंतर अत्यंत जोरदार असे एंट्री होत आहे. हॅलो, पुढील कार्यक्रम आपल्यासमोर घेऊन येत आहेत आपल्या हास्य परिवाराचे अध्यक्ष
मोकळी साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे आणि ते अत्यंत सुंदर एक असे गीत आपल्यासमोर पेश करणार आहेत. ही चाल तुरु तुरु उडते केस भुरू भुरू, ही चाल तुरु तुरु उडते केस भुरू भुरू. नमस्कार. पहिल्यांदी गाणं गातोय, काय चुकलं असेल तर माफ करा, कारण आमच्या काय घशाला असा सूर नाही आहे, काय नाही, पण आपलं एन्जॉय करायचा म्हणून आम्ही भाग घेतलेला आहे. हां. ही चाल तुरु तुरु उडते केस बुरुबुर, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळ्याच्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. ही चाल तुरु तुरु उडते केस बुरुबुर, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळ्याच्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. कुणी आसपासना, डोळ्यांच्या कोणात हासना, तू जरा माझ्याशी बोलना, ओटांची मोहर खोलना, तू लग बग जाता माग वळून पाहता, वाट पावलात अडकलली, जशी मावळ्याच्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. भुवई ताणून फुकांचा रुसवा आणून, पदर चाचपून हातान, ओट जरा दाबीची दातान, हा राग जीव घेना खोटा खोटाच बहाना, आता माझी मला पुन्हा कळली, जशी मावळ्याच्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. चाल तुरु तुरु उडते केस बुरुबुर, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळ्याच्या उन्हात केवड्याच्या बनात नागिन सळसळली. धन्यवाद.